प्रिय डॉक्टर आंबेडकर, आपण मला जो भाषणाचा भाग दिला होता त्या भागापुरतेच जर आपण आपले भाषण मर्यादित ठेवले असते, आपण जे ब्राह्मण्यवादावर इत्यादी लिहिलं होतं तेवढ्यापुरतं ते मर्यादित ठेवलं असतं तर त्याचा आम्हाला फार आनंद झाला असता. हिंदू धर्माचे पूर्ण विध्वंसन आणि हिंदूंच्या पवित्र ग्रंथांच्या नीतीवरील शंका यांचा परामर्श घेणारा शेवटचा भाग, तसेच हिंदू धर्म सोडण्याची आपली इच्छा दर्शविणारा इशारा मला प्रस्तुत वाटत नाही. त्यामुळे मी परिषदेला जबाबदार असलेल्या लोकांच्या वतीनं आपणास अत्यंत नम्रपणे अशी विनंती करतो की वर उल्लेख केलेले उतारे आपण वगळावेत आणि मला जे भाषण दिलं होतं त्याप्रमाणे तिथंच ते भाषण संपवावं. भाषण हे विनाकारण प्रक्षोभक आणि चिमटे काढणारे बनवण्यात काही शहाणपणा आहे असे आम्हास मुळीच वाटत नाही. यदा कदाचित आपण तरीही हे भाषण पूर्ण छापण्याचा आग्रह धरत असाल तर ते मात्र शक्य होणार नाही. कदाचित आम्ही परिषद घेणे उचित ठरणार नाही आणि आम्हाला परिषद कायमची पुढे ढकलावी लागेल. आपला विश्वासू हरभगवान, 22 एप्रिल 1936, लाहोर. प्रिय श्री हरभगवान, आपलं 22 एप्रिलचं पत्र मला मिळालं. मी जर माझं भाषण संपूर्ण छापण्याचा आग्रह धरला तर जातपात तोडक मंडळाच्या स्वागत समितीला परिषद कायमची पुढे ढकलावी लागेल याची मी सखेद नोंद घेतो. उत्तरादाखल मला आपणास असं कळवायचंय की जर परिस्थितीला अनुरूप असं कार्य करण्यासाठी भाषणात काटछाट करण्याचा मंडळाचा आग्रह असेल तर परिषद रद्द झालेली मला देखील चालेल. मला संदिग्ध शब्द वापरणं आवडत नाही. तुम्हाला माझा निर्णय पसंत पडणार नाही, परंतु प्रत्येक अध्यक्षाला त्याचं भाषण तयार करण्याचं स्वातंत्र्य असतं. त्या स्वातंत्र्याचा परिषदेचा अध्यक्ष होण्याचा मान मिळवण्यासाठी मी त्याग करू शकत नाही. प्रत्येक परिषदेच्या अध्यक्षाचं तो ज्या परिषदेचा अध्यक्ष आहे त्या परिषदेला योग्य व उचित वाटणारं नेतृत्व देण्यासाठी त्या परिषदेप्रती काही कर्तव्य असतं. त्या कर्तव्याचा परिषदेला खुश करण्यासाठी मी त्याग करू शकत नाही. हा प्रश्न तत्वाचा आहे आणि मी त्या बाबतीत कोणत्याही प्रकारची तडजोड करू इच्छित नाही. आपला B.R. आंबेडकर. समाजाला सत्य पचत नव्हतं म्हणून आंबेडकरांची वाणी ते सत्य सांगायची थांबणार नव्हती. जे भाषण झालं नाही ते प्रबंध म्हणून छापलं गेलं. जो प्रबंध कालांतरानं ग्रंथ म्हणून नोंदवला गेला. ग्रंथ जो भारताच्या सामाजिक मानववंशशास्त्रीय इतिहासात जाती संस्थेवर प्रमाण मानला गेला. त्या ग्रंथाचं नाव होतं अनिहायलेशन ऑफ कास्ट, जाती संस्थेचं विध्वंसन. हजारो वर्ष बुरसटलेल्या विचारांचं जोखड घेऊन स्थितिशून्य झालेल्या समाजमनाला धक्के देत बाबासाहेब उभे आहेत. कधी राजकीय नेते म्हणून, कधी सत्याग्रही म्हणून, कधी संपादक म्हणून आणि आता ग्रंथकार आंबेडकर म्हणून. महापुरुषांचं कार्य जोपर्यंत त्या कार्याचे परिणाम होत राहतात तोपर्यंत समाजाच्या जाणीव येत राहतं. पण त्या कार्याचे, त्या विचारांचे कालौघामध्ये खरे वाहक बनतात ते ग्रंथ. ग्रंथग्रहित विचारांना मरण नाही. त्यामुळे जगाच्या इतिहासात जर आपण पाहिलं तर कायम विचार करणारा आणि विचार करायला प्रवृत्त करणारा प्रत्येक नेता हा ग्रंथकार असतो. म्हणून आपण इथं बोलतो आहोत ग्रंथकार आंबेडकरांबद्दल. आणि जेव्हा आपण ते बोलतो तेव्हा साहजिकच पहिला उल्लेख येतो तो अनायलेशन ऑफ कास्टचा, जो ग्रंथ आजही इतक्या वर्षांनी जाती व्यवस्थेमध्ये अडकलेल्या भारतीय समाजाला धक्के देतोय. वास्तविक खरं तर हे भाषण होतं लाहोरच्या जातपात तोडक मंडळाच्या एका परिषदेसाठी बाबासाहेबांनी तयार केलेलं. भाषण झालं नाही पण त्याचा ग्रंथ झाला. खरं म्हणजे वास्तविक त्यांच्या जीवनातला हा एक माइलस्टोन आहे. एनालिसिस ऑफ कास्ट हा जो हे जे भाषण आहे हे त्यांच्या जीवनातलं फार मोठं सत्य येते. आणि आयुष्यभर त्यांनी जो सामाजिक बाबतीमध्ये किंवा जातीच्या संदर्भामध्ये जो प्रयत्न केलेला आहे त्याच्यातला पहिलं त्यांचं कास्ट इन इंडिया कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये जे भाषण केलं आणि त्याच्यानंतर एनालिसिस ऑफ कास्ट म्हणजे दुसरं. जाती संस्थेबद्दलचं बाबासाहेबांचं मूलभूत चिंतन खूप अगोदरपासून सुरू होतं. कळत्या वयापासून जातीयतेचे चटके जरी त्यांनी सोसले होते तरी तिच्या निर्मूलनासाठी
त्यांचा दृष्टिकोन निव्वळ भावनिक कधीच नव्हता. बौद्धिक अधिष्ठान असलेली कृतिशील सामाजिक चळवळ त्यांना अभिप्रेत होती. त्यामुळं तशी सैद्धांतिक मांडणी त्यांनी विद्यार्थी कालापासूनच सुरू केली. कोलंबिया विद्यापीठात शिकत असताना 1916 मध्ये बाबासाहेबांनी जातीविषयी पहिला प्रबंध प्रकाशित केला, कास्ट्स इन इंडिया, देअर मेकॅनिझम, जेनेसिस अँड डेव्हलपमेंट. चिंतन तेव्हापासून सुरू झालं. मधल्या काळात भारतात परत येऊन त्यानुसार प्रत्यक्ष कृतीही सुरू झाली. चौदार तळ्याचा सत्याग्रह, काळाराम मंदिराचा सत्याग्रह, अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदारसंघाची मागणी झाली. मुख्य म्हणजे 1935 मध्ये पहिल्यांदा धर्मांतराची घोषणा झाली आणि 1936 मध्ये निर्णायक टप्प्यावर आलं अनिहायलेशन ऑफ कास्ट. त्या पुस्तकाचं सगळ्यात क्रांतिकारक वैशिष्ट्य हे आहे की डॉक्टर आंबेडकरांचं जर तुम्हाला फक्त एकच पुस्तक वाचायचं असलं, 31 वाचली पाहिजेत, परंतु किमान आपल्याला एकच वाचायचं आहे, किंवा आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचं बेस्ट रायटिंग, सर्वोत्कृष्ट लेखन जर पाहायचं असलं तर हे साधारणपणे 55 पानांचं हे पुस्तक आहे. परंतु 55 पानाच्या या पुस्तकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जातीव्यवस्थेचं, कशा प्रकारे तिचा उगम झाला, त्या जातीव्यवस्थेने काय नुकसान केलं आणि ती जातीव्यवस्था नष्ट करण्याचा कार्यक्रम काय असला पाहिजे, अशी समाजशास्त्री मांडणी केलेली आहे. बाबासाहेब जाती संस्थेच्या उगमापासून इथं मांडणी करतात. हिंदू समाजानं ही अन्यायकारी यंत्रणा आपल्या धर्मशास्त्राशी कशी जोडली आणि तिला कायदे नियमांचं स्वरूप कसं दिलं हे मांडलं. जातींनी हिंदूंच्या सामाजिक आयुष्याचा कसा बळी घेतला हेही त्यांनी भीड न राखता लिहिलं. हिंदूंच्या नीतीवरील जातीचा परिणाम हा निव्वळ शोचनीय आहे. जातीनं लोकभावना नष्ट करून टाकली आहे. जातीनं लोकमत नष्ट करून टाकलंय. एखाद्या हिंदूची जात हीच त्याची आमजनता आहे. त्याची जबाबदारी ही केवळ त्याच्या जातीपुरती आहे, त्याची निष्ठा ही केवळ त्याच्या जातीपुरती मर्यादित आहे. सद्गुण हा जातीनं वेढलेला आणि नीती ही जातीनं बद्ध आहे. तिथं पात्र असणाऱ्यांसाठी कसलीही सहानुभूती नाही. तिथं गुणांची चाह नाही. तिथं अनुकंपा आहे, परंतु ती जातीत सुरू होते आणि जातीतच संपते. तिथं सहानुभूती आहे, परंतु ती इतर जातींच्या लोकांसाठी नाही. हिंदू एखाद्या महापुरुषाचं व सत्पुरुषाचं नेतृत्व मान्य करील काय आणि त्याला अनुसरील? महात्म्यांचा अपवाद करता त्याचं उत्तर हेच असलं पाहिजे की नेता जर त्याच्या जातीचा माणूस असेल तरच त्याचं अनुसरण करेल. आपल्या जातीबाहेरच्या माणसांचं गुण मान्य करण्याची ताकद हिंदूंमध्ये नाही. तेथे गुणांची चाह आहे, परंतु तो माणूस त्याच्या जातीचा असेल तरच. हिंदूंची सर्व नीती ही टोळीच्या नीतीसारखी वाईट आहे. सद्गुणांच्या बाजूनं उभं राहणं आणि दुर्गुणांच्या विरुद्ध उभं राहणं अशी ही बाब नाही. ही बाब जातीच्या बाजूनं उभं राहणं वा न उभं राहणं अशी आहे. हिंदूंनी आपल्या जातीच्या हितसंबंधाला महत्त्व देऊन देशद्रोह केलेला नाहीये का? पण त्यांच्या या ग्रंथाचा उद्देश होता जाती संस्थेचं निर्मूलन किंबहुना विध्वंसन कसं करायचं. जातीअंताविषयी काही प्रमाणात साशंकता व्यक्त करूनही डॉक्टर आंबेडकर त्यासाठी ठोस आणि तात्काळ उपाय सांगतात. अस्पृश्यांसोबत जेवणही निषिद्ध मानणारा तो काळ. रोटीबिटी व्यवहार तर त्याच्यासाठी परग्रहावरची गोष्ट होती. साहजिकच बाबासाहेबांचे उपाय मुळापासून हादरवणारे होते. सहभोजनाचा आग्रह त्यांनी या पुस्तकात धरला. आंतरजातीय विवाह हे जातीअंतासाठी निर्णायक हत्यार आहे, बाबासाहेबांनी लिहिलं. खरा उपाय आंतरजातीय विवाह आहे अशी माझी खात्री झालेली आहे. रक्ताच्या मिश्रणानं केवळ सगळे सोयरे असल्याची भावना उत्पन्न करता येऊ शकेल आणि सगळे संबंधी असल्याची ही नात्याची भावना परमोच्च बनल्याशिवाय जातीनं निर्माण केलेली वेगळेपणाची भावना लोप पावणार नाही. आंतरजातीय विवाह हा बिगर हिंदूंच्या जीवनात सर्रास रूढ असलेला घटक असणे जितकं गरजेचं आहे त्यापेक्षा तो हिंदूंमध्ये सामाजिक जीवनात अधिक मोठ्या प्रमाणात अंमलात असलेला एक घटक अवश्य असला पाहिजे. जिथं समाज हा अगोदरच इतर बंधनांनी एकसंध असतो तिथं विवाह ही जीवनाची एक सर्वसाधारण घटना असते. परंतु जिथं समाजाचे तुकडे तुकडे पडलेले असतील तिथं विवाह ही एक बंधनकारक शक्ती या अर्थानं तातडीची गरज बनते. त्यामुळेच जात तोडण्यासाठी आंतरजातीय विवाह हा खरा उपाय आहे.
जातीपासून सुटका करण्यास त्या इतका दुसरा कशाचाच उपयोग होणार नाही. आंतरजातीय विवाह करावेत. आंतरजातीय विवाह केला तर एकमेकाचा जातींचा द्वेषाच्या ऐवजी एकमेका जातींच्याबद्दल त्यांना प्रेम वाटेल आणि कालांतराने त्या आंतरजातीय विवाहामुळे एक कास्टलेस सोसायटी निर्माण होईल अशी त्यांची संकल्पना होती. आंतरजातीय विवाह हा उपाय आहे असं बाबासाहेब 1936 मध्ये सांगत होते. आज इतक्या वर्षानंतर तरी हा उपाय भारतीय समाजाच्या पूर्णपणे पचनी पडलाय असं आपल्याला म्हणता येईल का? मग त्यावेळेस प्रतिसाद कसा मिळाला असेल? बाबासाहेबांचे आणि महात्मा गांधींचे जाती व्यवस्थेवरचे मतभेद हे तर अगदी उघड होते, जाहीर होते. या पुस्तकातल्या पण काही मुद्द्यांवर महात्मा गांधींनी त्यांच्या हरिजनमध्ये टीकात्मक लेख लिहिले. त्या प्रत्येक मुद्द्याला मग बाबासाहेबांनी सविस्तर उत्तर लिहिलं आणि नंतर या प्रश्नोत्तरांसहित हे पुस्तक पुन्हा एकदा छापलं. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत बाबासाहेब असं म्हणतात की पोपच्या तोंडावर वाद घालण्याचं आणि त्यानंतर असा वाद घालणं हे प्रमादशील नाही हे सांगण्याचंही धाडस दाखवणाऱ्यांचं हे जग ऋणी आहे. प्रत्येक पुरोगामी समाजानं त्यातल्या बंडखोरांना किती श्रेय दिलं याची मी फिकीर करत नाही, पण हिंदू समाज हा आजारी आहे आणि त्याच्या या आजाराची हानी इतर भारतीयांच्या आरोग्याला सुद्धा पोहोचते आहे. एवढं जरी मला हिंदू समाजाच्या लक्षात आणून देता आलं तरी मी समाधान मानेन. 1947च्या ऑगस्ट महिन्यात या देशाचं स्वातंत्र्य आलं, पण ते फाळणीच्या जखमातून वाहिलेल्या रक्ताच्या पावलांनी आलं. स्वातंत्र्याच्या आनंदासोबत फाळणीचं दुःख हे न टाळता येणारं विधिलिखित होतं. बाबासाहेब आंबेडकरांना जणू ते खूप अगोदरच दिसलं होतं. 1940 मध्ये मुस्लिम लीगचा वेगळ्या पाकिस्तानचा लाहोर ठराव पास झाला. देशातलं वातावरण तापलं होतं आणि तेव्हाच बाबासाहेब आपला एक महत्वाचा ग्रंथ लिहित होते, जो त्या वर्षाच्या शेवटाशी प्रकाशित झाला. त्याचं नाव होतं थॉट्स ऑन पाकिस्तान. या तापलेल्या वातावरणात या ग्रंथानं जणू मोठा स्फोटच केला. चहूबाजूंनी टीकेचा मारा सुरू झाला, पण विचारवंत लेखक आपल्या विचारांवर ठाम असतो. बाबासाहेबही तसेच निश्चल राहिले. हा ग्रंथ लिहिला 1940ला. 23 मार्च 40ला मुस्लिम लीगनं ठराव करून भारताच्या फाळणीची मागणी केली. त्यानंतर बाबासाहेबांनी 4-5 महिन्यात हा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ इंग्रजीमध्ये 480 पानांचा आहे आणि त्याचा विषय प्रतिपादन असा या ग्रंथाचा की मुस्लिम लीग फाळणी मागते आहे तर आपण भारताची फाळणी करून टाकावं असा स्पष्ट संदेश आहे. आणि ते कशासाठी करायचं याची कारामीमांसा ह्यासारख्या ग्रंथामध्ये दिलेली आहे त्यांनी. बाबासाहेबांचा मुख्य विचार म्हणजे ते लोकशाहीवादी आहेत. ते लोकशाहीवादी असल्याच्यामुळं जनतेच्या इच्छेनुसारच कायदा सरकार चाललं पाहिजे अशी मानणारी आहे. याचा परिणाम फाळणीची मागणी मान्य करण्यात होतो. कारण बाबासाहेबांचं म्हणणं असं की जर भारत पाकिस्तान एकत्र राहिला म्हणजे पाकिस्तानात गेलेले प्रांत आणि भारताची मिळून तर सर्वांची राजघटना जे कशी होईल? शक्य आहे का ते? सर्वांची राजघटना झाल्याशिवाय भारत एक होऊ शकणार नाही. तेव्हा मुख्य मुद्दा भारताची घटना तयार करणं दोघांची शक्य नाही एकत्र. जी तयार होईल ती घटना देशहिताची राहणार नाही. त्यापेक्षा फाळणी करून टाकून स्वतंत्र घटना बनणं चांगलं हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. प्रत्यक्ष फाळणीच्या 7 वर्ष अगोदर बाबासाहेब ही भूमिका आपल्या ग्रंथातून मांडतात. तत्कालीन राजकारणाच्या आकलनातून त्यांची ही भूमिका तयार झाली होती, पण त्यामागे हिंदू आणि इस्लाम धर्माच्या इतिहासाचं त्यांनी केलेलं अनेक वर्षांचं चिंतनही होतं. त्यातूनच बाबासाहेब या मताशी आले होते. ज्याच्यासाठी लढावं असं अखंड भारत हे ध्येय आहे काय? सक्ती हा उपाय नाही. जर तुम्ही पाकिस्तान मान्य केलं तर त्यामुळे एकमेकांच्या हक्कावर आक्रमण करण्याच्या आणि गुलामगिरीत पडण्याच्या भीतीपासून तुम्ही मुक्त व्हाल. तुम्ही ग्रीक, तुर्कस्तान आणि इतर देशांच्या इतिहासाच्या सूक्ष्म अभ्यासाने काही फायदा करून घेऊन भारताचे हिंदुस्तान आणि पाकिस्तान असे 2 भाग करावे. भर समुद्रात जहाज बुडून जाऊ नये म्हणून जरुरीपेक्षा जादा असलेला माल फेकून द्यावा लागतो. जहाजाचा पाण्यावरील तरंगता भाग तळाला जाऊ नये म्हणून काळजी घेतली पाहिजे. प्रबळ मध्यवर्ती सरकार हवे असेल तर भारताची फाळणी करा, नाहीतर परिणाम भयंकर होतील.
बळजबरीनं निर्माण केलेली एकी प्रगतीला अडथळा करील. भारताच्या स्वातंत्र्याच्या सर्व आशा फोल होतील. भारत अखंड राहावा असा जर कोणी आग्रह धरत असेल तर त्याच्या पदरी पूर्ण निराशाच पडेल. अखंड हिंदुस्थान कधीही एकजीव होणार नाही. तिसरा पक्ष जो ब्रिटिश सत्ता ती हा प्रश्न सोडवू शकणार नाही. द्वैतमताचं विष पुन्हा उसळेल. भारत हे एक रक्तक्षयी रोगट राज्य होईल आणि जिवंतपणीच प्रेतवत होऊन पडेल. आणि भारत जर हिंदुस्थान व पाकिस्तान यामध्ये विभागला गेला तर जो देखावा दिसेल त्याच्याशी तुलना करा. फाळणीमुळे प्रत्येकाला आपलं भवितव्य गाठण्यासाठी आपल्या इच्छेप्रमाणे वसाहतींचं स्वराज्य व संपूर्ण स्वातंत्र्य ह्यापैकी जे काही मिळवण्यासाठी जो मार्ग चोखाळावायचा असेल तो मोकळा होईल. बाबासाहेबांचा भर हा मध्यवर्ती सरकार हे सबळ असलं पाहिजे याच्यावरती होता. हे एक त्यांचं फार महत्त्वाचं कारण आहे. आणि त्यामुळं जे लोक कुणी राहतील, मग ते हिंदू असतील, उरलेले काही मुसलमान असतील, त्यांच्या सरकारचं केंद्र, त्या देशाचं केंद्र बळकट असेल आणि त्याच्या आधारे आता आपण आपल्या मनाप्रमाणे प्रगती करू शकू. मुस्लिम लीगचं जर मध्ये अडथळा असेल तर आपल्याला आपल्या म्हणण्याप्रमाणे प्रगती करता येणार नाही. देश मागे पडेल अशी बाबासाहेबांची भीती होती. म्हणून बाबासाहेबांनी पहिल्यापासून फाळणीला पाठिंबा दिलेला आहे. पण त्यांच्या पाठिंब्याची कारणं ही वेगळी होती. पाकिस्तान निर्माण व्हावा अशी त्यांची इच्छा नव्हती, परंतु ज्या गतीने ती मुवमेंट वाढत गेली, ती चळवळ वाढत गेली आणि ती जिन्नांच्या नेतृत्वाखाली वाढत गेली, ज्या जिन्नांचे आणि आंबेडकरांचे संबंध अतिशय उत्तम होते, त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये तो संघर्ष सुरू झाला आणि तो वैचारिक संघर्ष होता. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्या वैचारिक संघर्षामधनं त्यांना असं वाटायला लागलं की ही मागणी करणारा जो समाज आहे त्या समाजाला जर मानसिक आणि राजकीय शांतता द्यायची असेल तर पाकिस्तान असायला हरकत नाही. परंतु हे पुन्हा लक्षात ठेवलं पाहिजे, याचा अर्थ त्यांनी पाकिस्तानची मागणी केलेली नाही किंवा फाळणी ताबडतोब स्वीकारा असं म्हटलेलं नाही. बाबासाहेबांच्या या पुस्तकाची पुढे 5 वर्षांनी दुसरी आवृत्ती आली, पाकिस्तान की भारताची फाळणी या नावानं. पुढे सुद्धा अनेक वर्ष अनेक आवृत्त्या येत गेल्या. त्यावेळेस सुद्धा आणि त्यानंतर सुद्धा अनेकांनी आंबेडकरांनी जी मांडणी या पुस्तकामध्ये केली होती त्याच्यावर उत्तरं लिहिली, त्याची समीक्षा केली. पण आज तगायत या पुस्तकाचं महत्त्व भारतीय राजकारणाच्या अभ्यासामध्ये अंशानंही कमी होत नाही. फाळणीसोबत आलेल्या आणि आजही तितक्याच महत्त्वाच्या असणाऱ्या अनेक प्रश्नांवर बाबासाहेबांनी चिंतन त्यात केलंय. त्यांच्या बाकी पुस्तकांनी जे काम आजवर केलं होतं ते याच पुस्तकानेही केलं. समाजाच्या अनेक गृहीतकांना धक्का दिला, सगळ्यांना खडबडून जागं केलं. बाबासाहेबच या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये असं म्हणतात की यातली अनेक विधानं तुम्हाला प्रक्षोभक वाटतील, पण तसं वाटण्याला माझी ना नाही. कोणाला दुखवायचं असा माझा हेतू नाही. माझ्याविषयीचे सारे ग्रह जे आहेत ते बाजूला ठेवा आणि विषयावर लक्ष केंद्रित करा. त्याची गरज आजही आहे. Long years ago, we made a tryst with destiny, and now the time comes when we shall redeem our pledge. स्वातंत्र्याच्या वाऱ्यासोबत अनेक क्लिष्ट समस्यांची वावटळं उठली. काही वावटळांची वादळं झाली. त्यापैकीच एक भाषावार प्रांत रचनेनुसार राज्य निर्मिती. हा एक असा विषय होता ज्यावर देशातल्या अनेक नेत्यांमध्ये मतमतांतरं होती. याच काळात बाबासाहेब या देशाला घटना देत होते. पूर्वी अनेक संस्थानांमध्ये विभागलेल्या या भूमीत संघ राज्याची बांधणी करत होते. त्यामुळेच या प्रश्नापासून ते दूर राहणं शक्य नव्हतं. त्यांनी लेखणी हाती घेतली. या विषयावरचं बाबासाहेबांचं पहिलं पुस्तक म्हणजे 1948 मध्ये त्यांनी भाषिक राज्य निर्मितीसाठी नेमण्यात आलेल्या D.G. धर समितीसमोर मांडलेली अभ्यासपूर्ण आणि विस्तारित बाजू आहे. मुख्यतः ही बाजू महाराष्ट्राची आहे. या पुस्तकाचं नावच आहे महाराष्ट्र ॲज अ लिंग्विस्टिक प्रॉव्हिन्स. इथं भाषावार प्रांतरचनेच्या बाबतीतली बाबासाहेबांची वैचारिक अढी स्पष्ट दिसते. ते संघराज्याची निर्मिती करतायत, एका धाग्यानं हा देश बांधतायत. त्यामुळे प्रांतिक भाषिक अस्मिता त्यांना राष्ट्रभावनेला धोका वाटतात. भाषिक प्रांतरचना निर्माण करणे ही लोकशाहीला पोषक असं वातावरण निर्माण करणारी घटना आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर बहुभाषिक राज्यातील लोकशाहीपेक्षा भाषिक राज्यातील लोकशाही संसदीय परंपरेला अधिक पोषक ठरणारी असते. त्यामुळं भाषिक राज्य निर्मितीला अजिबात धोका संभवत नाही. पण खरा धोका कुठे आहे तर भाषिक राज्य निर्माण करून प्रत्येक राज्याची कामकाजाची भाषा प्रांतिक भाषा करण्यात आहे.
एखाद्या राज्याची कामकाजाची भाषा त्या राज्याची भाषा झाली तर संकुचित असा प्रांतिक राष्ट्रवाद निर्माण होईल. प्रांतिक राज्याची कामकाजाची भाषा जर प्रांतिकच राहिली तर प्रत्येक प्रांताची संस्कृती वेगळी, ठळक आकाराची, ठसठशीत आणि घट्ट होईल. त्यामुळे भारत हा एकसंध राहण्याऐवजी युरोपचे झाले तसे त्याचे तुकडे होतील. आणि दुसरा एक मुद्दा बाबासाहेबांचा महत्त्वाचा होता की एकेका प्रांतामध्ये आपण बघतो, भाषा बोलणाऱ्या एकेका प्रांतामध्ये विशिष्ट जातीचं संख्याबळ जास्त असतं आणि मग त्या अख्ख्या प्रांताची जर एक संपूर्ण एक प्रांत गेला तर मग त्या जातीच्या लोकांचं वर्चस्व त्या प्रांतावरती राहू शकेल आणि आपल्यासारख्या जातीग्रस्त समाजाला ते परवडणार नाही. या जाती प्रबळ होतील, दुर्बळांना कदाचित त्रास देतील, ही बाबासाहेबांची भीती होती. म्हणून या दोन कारणांमुळे त्यांचा या अर्थाने विरोध होता. भाषावार प्रयत्न नको असं नाही, परंतु एक भाषा एक प्रांत असं न करता गरजेप्रमाणे एक भाषा बोलणाऱ्यांचे अनेक प्रांत, पण दोन भाषा एकत्र बोलणाऱ्यांचं प्रांत हे काही त्यांना पटलं नसतं. म्हणजे जसं मुंबई आणि काय म्हणतात त्याला महाराष्ट्र आणि गुजरात यांचं द्वैभाषिक होतं, तशा प्रकारची भूमिका बाबासाहेबांची नव्हती. मात्र याच धीर आयोगासमोर केलेल्या मांडणीमध्ये आणि नंतर पुस्तकात सुद्धा बाबासाहेब मुंबई महाराष्ट्राचीच आणि महाराष्ट्राचाच तिच्यावर अधिकार आहे असं सातत्यानं ठासून म्हणत राहिले. मुंबई ही महाराष्ट्रच राहिली पाहिजे याची बौद्धिक मांडणी सुद्धा पुढचा अनेक काळ ते करत राहिले. मुंबईतले उद्योगधंदे हे बिगर मराठी उद्योजकांचे आहेत असं म्हणणाऱ्यांना त्यांनी मग बिगर बंगाली उद्योजक असणाऱ्या कलकत्त्याचं काय करायचं, बाहेरचे खाण मालक असणाऱ्या बिहारचं काय करायचं असे प्रश्न विचारून निरुत्तर केलं. सरदार पटेलांसारखे बरेच मातब्बर काँग्रेस नेते मुंबई स्वतंत्र असावी या मताचे होते, पण बाबासाहेब मात्र मुंबई महाराष्ट्राचीच या मतावर शेवटपर्यंत ठाम राहिले. महाराष्ट्र आणि मुंबई परस्परांवर अवलंबून आहेत. ती दोन्ही सलग आणि अविभाज्य आहेत. बायबलच्या भाषेत सांगायचं तर मुंबई आणि महाराष्ट्र यांची सांगड देवानीच घातली आहे. या प्रकरणी लवाद नेमणं म्हणजे विवाहविषयक खाजगी प्रश्न लवादापुढे नेण्यासारखा आहे. मुंबई ही भारताची मोठी बाजारपेठ आहे म्हणून तिच्यावरील महाराष्ट्राचा हक्क नाकारता कामा नये. मुंबईचे उद्योगधंदे महाराष्ट्रातील कामगारांच्या श्रमावर मुख्यतः युरोपियन लोकांनी सुरू केलेले आहेत. महाराष्ट्रीयांना कोणत्याही दुष्ट हेतूनं ग्रासलेलं नाही. ती व्यापारी जमात नाही. इतर जातींप्रमाणे महाराष्ट्रीय लोकांना पैशाचा सोस नाही. हा त्यांचा सगळ्यात मोठा सद्गुण आहे. धन पैसा महाराष्ट्रीय लोकांचं कधीही दैवत नव्हतं. तो त्यांच्या संस्कृतीचाही गुणधर्म नाही. नाहीतर त्यांनी महाराष्ट्राबाहेरून येणाऱ्या इतर समाजांना उद्योगधंद्यांची मक्तेदारी बळकावून बसण्याची संधीच दिली नसती. भाषिक प्रांतरचनेचा वाद आणि त्यासोबतच संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पुढची अनेक वर्ष सुरू राहिली. या दरम्यानच्या चिंतनात बाबासाहेबांची अनेक मतं बदलली. म्हणून 1955 मध्ये याच विषयावर बाबासाहेबांनी आपलं दुसरं पुस्तक प्रकाशित केलं, थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स. या पुस्तकातले नवे विचार म्हणजे त्यांनी अल्पसंख्याकांना पुरेसं प्रतिनिधित्व मिळावं म्हणून छोट्या राज्यांचा केलेला पुरस्कार. मध्य प्रदेश आणि बिहारची 2 राज्य करावीत असं तर त्यांनी लिहिलंच, पण नंतर महाराष्ट्राचीही 4 राज्य करावीत अशी मांडणी त्यांनी या ग्रंथात केली. पण त्यानंतरच्या काळात मात्र विचारांती बाबासाहेब संयुक्त महाराष्ट्राला पाठिंब्यापर्यंत आलेले दिसतात. डॉक्टर आंबेडकर संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर प्रामुख्यानं वेगवेगळ्या प्रकारचे अहवाल त्यांच्या समोर आल्याच्या नंतर जी लेटेस्ट भूमिका मांडतात त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की राज्य छोटी असायला हवीत, ज्याच्यामधनं कारभार करणं जास्त सोयीचं होईल. ते असं म्हणतात की महाराष्ट्राचं 4 राज्यांमध्ये विभाजन आपण जर केलं तर ते सामाजिकदृष्ट्या आणि तिथल्या लोकांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातनं राज्यकारभार अधिक कार्यक्षम करण्याच्या दृष्टिकोनातनं उपयुक्त ठरू शकेल. परंतु नंतर जसं लक्षात आलं की व्यवहाराच्या दृष्टिकोनातनं, ज्याला हल्ली गव्हर्नन्स म्हणतात, म्हणजे प्रशासन पक्क करण्यासाठी, कार्यक्षम करण्यासाठी स्थानिक भाषा खूप महत्त्वाची आहे. आणि ह्या प्रदेशातली भाषा जर मराठी असेल आणि ती जर प्रशासनासाठी असेल आणि मुंबईमधली मुख्य भाषा जर मराठी असेल तर मग मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे या मागणीला ते हळूहळू अनुकूल होत गेले. पण एकदम सुरुवातीला ते अनुकूल होते असं नाही, मग ते हळूहळू अनुकूल होत गेले, परंतु ते कुठच्या दबावाखाली आले म्हणून ते अनुकूल झाले. एक नक्की की बाबासाहेबांची भाषिक प्रांतरचनेबद्दलची मतं ही कालांतरानं बदलत गेली. कदाचित याची जाणीव त्यांना स्वतःलाही झाली. त्यामुळे जे त्यांनी दुसरं पुस्तक लिहिलं त्याच्या प्रस्तावनेत असं म्हटलं की सुसंगती हा गाढवाचा गुणधर्म आहे.
आणि मला स्वतःला गाढव म्हणवून घ्यायचं नाही. जबाबदारी अधिक महत्वाची. पूर्वी व्यक्त केलेल्या मतांशी कोणत्याही विचारी माणसाला केवळ सुसंगतीच्या नावाखाली अडकून ठेवणं, बांधून ठेवणं हे बरोबर नाही. पण बाबासाहेबांनी तेव्हा व्यक्त केलेली मतं आजही किती खरी ठरतात. छोटी राज्य करावीत असं ते म्हणाले होते. आपण आज उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश सगळे छोटे केलेत. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत भाषिक अस्मिता कायम डोकं वर काढतात आणि कित्येकदा त्या हिंसक होतात. मग बाबासाहेबांचे ग्रंथविचार हे द्रष्टे म्हणायचे की नाही? 18 जानेवारी 1943ला पुण्याच्या या गोखले मेमोरियल हॉलमध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी एक भाषण केलं. या भाषणाचं महत्त्व इतकं की त्याला अक्षरवाङ्मयामध्ये स्थान मिळालं आणि आजही तो सामाजिक आणि राजकीय भूमिका घेऊन समूहाला दिशा देणाऱ्या व्यक्तींच्या चिकित्सेचा एक सर्वोत्तम ग्रंथाविष्कार मानला जातो. भाषणापेक्षा ग्रंथ म्हणूनच तो नोंदला गेला. नाव होतं रानडे, गांधी आणि जिन्हा. बाबासाहेब न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेंविषयी बोलतायत, ज्यांचा प्रत्यक्ष कार्यकाळ अनेक वर्षांपूर्वीच संपलाय, पण त्यांच्या उदारमतवादाशी खुद्द आंबेडकरांचीच नाळ जोडली गेली आहे. दुसरीकडे बाबासाहेब त्यांची तुलना करतायत महात्मा गांधी आणि मोहम्मद अली जिन्नांशी, ज्यांच्या विचारांशी आणि कृतींशी प्रसंगी संघर्ष करत आणि प्रसंगी तह करत बाबासाहेबांचं राजकारण सुरू आहे. लष्करी वृत्तीचे पुरुष राष्ट्राचं हित विशेष साधत नाहीत. सामाजिक जीवनावर त्यांच्या जीवनाचा परिणाम घडलेला दिसत नाही. कार्लाइल म्हणतो की कळकळ हा गुण थोर पुरुषाच्या अंगी असावा लागतो, तर रॉसबेरी यांच्या मते थोर मनुष्य हा समाजातील घाण झाडून स्वच्छ करण्यासाठी नैसर्गिक वा अतिमानवी शक्ती घेऊन उतरलेला असतो. माझ्या मते थोर पुरुष समाजाला जोराची गती देण्याच्या भावनेने प्रेरित झालेला असतो. तो समाजावर वेळ प्रसंगी टीकेचे कोरडे ओढून त्याचे मालिन्य धुवून टाकत असतो. त्यामुळे रानडे हे त्यांच्या काळातील प्रचलित असणाऱ्या कसोट्यांप्रमाणे निस्संशय थोर पुरुष ठरतात. एवढंच नाही तर यावेगळी कोणतीही कसोटी त्यांना लावली तरीही ते थोर पुरुष ठरतात. रानड्यांचं सार आयुष्य हे सामाजिक अन्यायाविरुद्ध एक कठोर झगडा होता. समाज सुधारण्यासाठी तो लढा होता. रानडे सामाजिक अधिकार निर्माण करण्यासाठी झगडले. रोगग्रस्त व निस्सत्व होऊन पडलेल्या हिंदू समाजाच्या अंतःकरणात चैतन्य निर्माण करून सामाजिक लोकशाही निर्माण करण्याचा त्यांनी महान प्रयत्न केलाय. रानड्यांची परंपरा ही उदारमतवादी विद्वान राजकारणाची परंपरा होती आणि बाबासाहेबांच्या म्हणण्याप्रमाणे तसं राजकारण गांधीजी किंवा जिना करत नव्हते. गांधीजी आणि जिना यांचं राजकारण बाबासाहेबांच्या म्हणण्याप्रमाणे हे व्यक्ती महात्म्यावरती, विभूतीपूजेवरती अवलंबून होतं. त्याच्यामध्ये युक्तिवादापेक्षा त्या नेत्याच्या करिश्म्याला जास्त आव्हान असायचं आणि लोकांच्या भावनांना जास्त आव्हान असायचं. असं बाबासाहेबांचा त्यांच्यावरचा क्रिटिकच आहे, म्हणजे गांधीजी आणि जिना यांच्यावरचा. आणि त्यामुळे साहजिकपणे स्वतः बाबासाहेब उदारमतवादी परंपरेतले होते, रानडे उदारमतवादी परंपरेतले होते आणि रानडे उच्चवर्णीय असून सुद्धा त्यांना खालच्या वर्णासंबंधी, अस्पृश्यांच्या संबंधी अत्यंत कणव होती. गोपाळबुवा वलंगकरांसारख्या अस्पृश्य समाजाच्या नेत्यांना त्यांनी मदत केली होती आणि त्याच्यातनंच तो अस्पृश्यांना परत घेतलं जावं ब्रिटिश सैन्यामध्ये, ती चळवळ रानडे वलंगकरांनी सुरू केली आणि तीच बाबासाहेबांनी पुढे नेली. जेव्हा बाबासाहेब स्वतः थोर पुरुषांची चिकित्सा करतायत तेव्हाच या पुस्तकातून आपल्याला बाबासाहेबांच्या स्वतःच्या वैचारिक भूमिकेचंही दर्शन होतं. जणू त्यांचं स्वतःचं प्रतिबिंब या विश्लेषणात पडलंय. रानड्यांपासून सुरू झालेल्या उदारमतवादाचा, सामाजिक सुधारणांचा त्या काळातला आविष्कार जणू आंबेडकरांमध्ये आपल्याला दिसतो. बाबासाहेबांच्या साऱ्या ग्रंथलेखनावर जर आपण नजर टाकली तर आपल्याला असं दिसतं की त्यांचा प्रत्येक ग्रंथ हे कोणत्या तरी समस्येचं उत्तर आहे. काही विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली आहे, एखादी गहन समस्या तयार झाली आहे आणि त्याला प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून जणू बाबासाहेब एखादा ग्रंथ लिहायला घेतात. त्यांना दिसतं की हा जो प्रश्न आहे हा भविष्य काळावर सुद्धा परिणाम करत राहणार आहे आणि म्हणून ते त्याला उत्तर ग्रंथरूपात देतात किंवा भाषण सुद्धा पुस्तक म्हणून छापतात. कारण त्यांना माहिती आहे की ग्रंथ हे असं एकमेव माध्यम आहे की ते जोपर्यंत हा प्रश्न आहे तोपर्यंत टिकणार आहे. बाबासाहेबांची ही काही एवढीच पुस्तकं नाही आहेत, अजून सुद्धा बरीच महत्त्वाची पुस्तकं आहेत, पण विषयाच्या ओघामध्ये सर्वव्यापी आंबेडकरच्या पुढच्या भागांमध्ये त्यांचा उल्लेख येईलच. सर्वव्यापी आंबेडकरच्या या भागामध्ये मात्र आपण इथंच थांबतो आहोत.